अंतिम खोटेले चंद्रकुमार सराटे मर्डर मिस्ट्री होने से काफी सनसनीखेज खुलासा हुआ है। उसी की ग्राउंड रिपोर्ट आपको दिखाने जा रहा हूं। और इस वक्त मैं हूं डोंगरगांव में। आप देख सकते हो यह जो है अंतिम खोटेले का घर है। इनके घर में जो है अंतिम संस्कार हुआ, इनके घर में जो है तेरहवीं हुई। उसके बाद में पता चल रहा है कि अंतिम खोटेले जिंदा है। उनको जो है भी पुलिस आमगाव ने जो पकड़कर गिरफ्तार कर दिया गया है। पोलीस स्टेशन आमगाव येथे अपराध क्रमांक 342/2026 कलम 103(1) 238 BNS नुसार गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याची हकीकत अशी आहे, यातील आरोपी अंतिम ओमप्रकाश खोटोले याने त्याच्या गावातील राहणारा चंद्रकुमार श्रीकृष्ण सराटे याला घटना तारखेवेळेला दारू पाजून बामणी रेल्वे पटरीवर आणले। तेथे गमच्याने त्याचा गळा आवळून त्याला जीवे ठार मारले। त्यानंतर यातील आरोपीने मृतकाच्या अंगात स्वतःचे कपडे घातले आणि स्वतःचा पर्स, ATM कार्ड, आधार कार्ड अशी ओळख पटवणारी कागदपत्रे त्या पर्समध्ये ठेवून मृतक याचं प्रेत उचलून रेल्वे पटरीवर टाकले। हा जो खून आहे यातील आरोपीने त्याच्यावर असलेले कर्ज माफ होईल या उद्देशाने केले। त्याला असा बनाव करायचा होता की जणू काही तोच मरण पावलेला आहे। वह पूरा जाल अंतिम खोटेले ने बिछाकर जो है चंद्रकुमार सराटे को एक मौत के फिल्मी स्टाइल की तरह, जैसे कि पिक्चर में आप देख सकते हो कि फिल्मी स्टाइल में कैसा होता है। यह अंतिम खोटेले ने लगभग 5 लाख रुपए का बैंक का लोन लिया था पोल्ट्री फार्म का धंधा शुरू करने के लिए, पर पोल्ट्री फार्म का धंधा उसका चला नहीं होगा, इसीलिए वो माफ कैसे होगा कर्जा। इसीलिए जो है चंद्रकुमार जो है मौत के घाट उतारकर रेलवे पटरी के ऊपर सुला दिया गया था। जबकि वह बॉडी मिलने के बाद जो है उसकी शिनाख्त कैसे की गई, ये सबसे बड़ा एक जांच का विषय अभी भी बना हुआ है। जबकि वह अंतिम की बॉडी नहीं रहने के बावजूद भी इसी घर में जो है उसका अंतिम संस्कार हुआ। 13 दिन के बाद में जो उसकी 13वीं हुई और अभी लगभग 8 महीने के बाद पता चल रहा है कि वो अंतिम की बॉडी नहीं थी, वो बॉडी थी चंद्रकुमार की। चंद्रकुमार के घर वाले ने जो है ऑब्जेक्शन लिया है। कोई व्यक्ति अगर मर जाता है तो वो जिंदा होता नहीं है, पर 8 महीने के बाद एक व्यक्ति जिंदा हुआ है। उसी की रिपोर्ट आपको दिखाने जा रहा हूँ। तो सबसे पहले अपना परिचय दीजिए। रमेश श्रीकृष्ण सराटे, गांव का नाम? डोंगरगाव, मुक्काम डोंगरगाव। किस प्रकार की रिपोर्ट आपने दर्ज किया आमगाव पोलीस स्टेशन में? आता गुमसुदा कंप्लीट केलं, पण त्यानंतर म्हणजे आता दुसऱ्या त्याच तारखेला दोघेही व्यक्ती एकाच तारखेला गायब झाले आणि गायब झाल्याच्या नंतर म्हणजे सकाळी त्या 29 तारखेच्या सकाळच्या 6 वाजे ही गोष्ट उघड झाली का अंतिमचा अपघात झाला म्हणून। आणि त्याच ठिकाणामध्ये अंतिम आपल्या प्लॅन कर्जासाठी आपल्या कर्जासाठी त्यानं माझ्या भावाला त्या दारू वगैरे घरून घेऊन गेलो म्हणून आणि हरदोलीमध्ये दारू पाजवून त्यानंतर मी तिथून बोरकनारला घेऊन गेलो, तिथं दारू पाजलो आणि दारू पाजल्याच्या नंतर मध्ये त्याचा गळा फास केलो आणि त्यानंतर मग त्याला रेल्वे पटरीवर नेऊन झोपवलं आणि तिथे आपली ओळख आपले कपडे घालून आणि आपल्या ओळख ATM कार्ड आणखी आधार कार्ड तिथे त्या खिशामध्ये घालून सरांनी सोडून गाडी साईडला लावून सर मी पुणे सोलापूर असा ठिकाणात पसार झालो म्हणून त्या व्यक्तीनं कालच्या पोलीस स्टेशन कंप्लेंट मध्ये आपल्या म्हणजे गुन्हा कबूल केला असं मला सांगत होतं तिथं। पण हा प्रकरण सर्वात चुकीच्या अधिक खोट आहे। त्यांना घरून घेऊन गेला नाही आणि एकट्यानं हा प्रकरण केला नाही। याच्या मागे बरेच लोकांच्या बरेच जणांच्या हात असेल आणि त्याची चौकशी वगैरे, त्याचबरोबर बाकी जे काही असतील मुलं त्यांची चौकशी वगैरे करावी अशी मी मागणी शासनाकडून SP ऑफिस कडून चौकशी करावी आणि त्याच्यावर कडक कारवाई वगैरे करावी आणि CBI मार्फत चौकशी व्हावी अशी मी मागणी करत आहोत। अच्छा, आपके भाई जिस दिन गुमशुदा हुए थे उस दिन आपके गांव में एक बॉडी मिली थी, वो किसकी थी? वो बॉडी चंद्रकुमार श्रीकृष्ण सरटे यांची बॉडी होती। ते अंतिम संस्कार किसने किया था? अंतिम संस्कार त्याच्या वडिलांना ओमप्रकाश खोटोले यांना आपल्या घरच्या मुलाची बॉडी म्हणून सरांनी त्याला तिथून घेऊन त्याचे पंचनामा वगैरे करून पोस्टमॉर्टम करून घरी आणून त्याच्या अंतिम संस्कार केला। पण बरेच लोकांना डाऊट होता की बॉडी मॅच न झाल्या कारणाने त्याच्या वरनं काळा अधिक गोरा आणखी केस त्याच्या लांब आणि बारीक हाईट त्याच्या हाईट जास्त अधिक कमी, नख वगैरे त्याच्या वाढले 2 दिवस आधी काटलेले आणि याचे नख वाढलेले 2 दिवसात एवढे नख वाढवण्याचं त्याच्या केसात 2 दिवसा अगोदर कटिंग केलेलं होतं, तर त्याचे बारीक केस होते आणि हे बॉडी मॅच न झाल्या कारणाने
बरेच लोकांचा संशय होता का हे अंतिमची बॉडी आहेच नाही आणि हे बॉडी आता त्याची नसून आता घरच्या व्यक्तींना कसं का म्हणून आता आपल्या आता स्वतःची आता घरच्या आता मुलाची आता बॉडी म्हणून आता आपल्या स्वीकारून त्याचे आता अंतिम संस्कार केलं, त्याची तेरवी केलं आणि तेरवी करून आता तेरवी करून आता दुसऱ्या दिवशी आता लगेच त्याच्या आता फोटोवरून हार वगैरे आता हटवल्याच्या नंतर मध्ये आता लोकांचे आता म्हणणे आहे का आता ह्या साजिश आणि आता प्लॅनिंग वगैरे मुताबिक ह्या लोकांना आता खेळ खेळला आणि ज्या दिवशी त्यांचे अंतिम संस्कार जो केला तर त्या आता अंतिमच्या आता वडिलाच्या आता चेहऱ्यावर एक त्याच्या स्वभाव आणि हावभाव आणि काही परिवर्तन नव्हता, जसा तवताच आणि आता त्याचा मुलगा मेलच नाही अशातला त्याच्या चेहऱ्याचा हावभाव होता. आपके भाई और जो अंतिम है वो दोस्त थे? नाही सर, कैसे क्या उसके साथ में गए होंगे? तो आपल्या आता पोल्ट्री फार्मवर आता चिचड्यांचा आता इस्तेमाल वगैरे आता करत होता आणि त्याच तारखेला आता ह्या मार्गाने आता गेला म्हणून आता मला आता दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं का तो ह्या मार्गाने गेला, पण आता कुठे गेला तो सरळ जाताना पाहलो अशातला आता मला माझ्या कानापर्यंत आता ऐकायला आली. आप लोगों ने जब घर पे आपके भाई दिखे नहीं तो 10 दिन के बाद में रिपोर्ट दर्ज की, पहले क्यों नहीं किए? आमच्या मिस्टेक म्हणजे असं सर का आता हा कुठे आता होऊ शकते, आता मित्रमंडळासोबत आता कुठे आता बाहेर जर गेला असेल तर होऊ शकते आता काही दिवसानंतर मध्ये वापस होईल किंवा कुठून तरी आता आपल्याला माहिती होईल, तोपर्यंत आपण आता इकडून तिकडून आता माहिती काढून घेऊ आता कोणाची सोबत जर गेला असेल तर. पण आम्ही आता गावातून आता जेवढे काही आता मुलं आता बाहेर जे जातात त्यांच्या मार्फत आपण माहिती काढल्याच्या नंतर मध्ये आम्हाला आता कुठूनच त्याची आता माहिती मिळाली नाही. मग त्यानंतर मध्ये आता लगेच इतक्या अंतिमची आता तेरवी वगैरे झाल्याच्या नंतर मध्ये गावामध्ये चर्चा अशी होती अंतिम आता मरण पावला नाहीये, अंतिमच्या जागी आता चंद्रको आता आपल्या आता कर्जासाठी ह्या माणसाला आता मरण आता याला ह्या माणसाला प्लॅनिंग बनवून याला आता रेल्वे पटरीमध्ये याचा हादसा केला आणि आपली आता ओळख वगैरे आता घालून त्याच्या खिशामध्ये आपण आता फरार झाला आणि जे काय कर्ज जो आहे कर्ज माफ होईल आणि आपल्याला काही आता पॉलिसी वगैरे आपल्याला पॉलिसीचा फायदा आपल्याला पॉलिसी मिळेल त्या हिशोबाने यायनं हा सगळा प्लॅनिंग वगैरे बनवून सगळ्या सगळ्या लोकांच्या सुद्धा त्याच्यात हात आहे. चंद्र कुमार का आरोपी अंतिम मिल गया, अभी क्या कार्रवाई चाहते हैं आप? त्याच्यात आपल्याला सीबीआयच्या मार्फत चौकशी व्हावी अशी आता आपण एसपी साहेबांकडून आता मागणी करत आहोत. क्यों चौकसी करना चाहते हैं? क्योंकि अंतिम तो मिल गया. चौकशी म्हणजे त्यासाठीच का तो एकट्यानं मारलो म्हणते, तो एकट्यानं आता कधी मारू शकत नाही आणि एकट्याला पेलण्याला एखादा व्यक्ती नव्हता आणि तो मेलेल्या माणसाला मोटरसायकलवर आता बसून आता घेऊन गेलो म्हणते हा पण चुकीचा आहे, घरून आता उचलून घेऊन गेलो म्हणते तो पण चुकीचा आहे. कारण की त्या तारखेस आमच्या मौल्यामध्ये आता सतीगती करून पावणे 12 ते 1च्या दरम्यान इथं आता बसून होते आणि त्यांच्या बरोबर आता मी पण आता इकडे बाहेर आता भटकत होतो आणि भटकत आल्याच्या नंतर म्हणजे घरी सुद्धा आलो. घरी आल्याच्या नंतर म्हणजे मी सुद्धा आता पिक्चर पाहत होतो. पिक्चर पाहिल्याच्या नंतर 12-1च्या दरम्यान मध्ये आता त्यानंतर मध्ये आता पाऊस वगैरे आता आला आणि त्याच्या आहाट अधिक आवाज वगैरे काहीच नाही. तो जेव्हा बी याच्या घरी आता चिल्लवत यायच्या आणि जर घरून बाहेर जायचं तर चिल्लवतच जायच्या. घरी यायच्या तर दरवाजाला लात मारला, झोपलेल्या माणसाच्या आता कान खुले होऊन जायचे, झोपलेला माणूस आता जागृत होऊन जायच्या. त्यानंतर मध्ये आपल्याला लक्षात येऊन येते की आपला भाऊ घरी आलाय, चिल्लवत आहे आणि आता लाईट वगैरे चालू करत तर आता तो लाईटच्या उजळ पण दिसायचा. पण त्या तारखेस असं आता त्याच्या आवाज आहाट अधिक आता लाईट दरवाजाचा आवाज काहीच नव्हता आणि तो व्यक्ती म्हणते का आता घरून घेऊन गेलो तर हा चुकीचा आहे सर, हा बिलकुल आता खोटा बोलत आहे. जर हा एक खोटा बोलत आहे तर तो जेवढे भी आता बोललेला आहे तो पण खोटा आहे. अंतिम ने षड्यंत्र रचकर चंद्र कुमार को ऐसे मौत के घाट उतारा जैसे कि फिल्मी स्टाइल की तरह उसका पर्दाफाश हुआ है और जो अंतिम को जो है पुलिस आमगांव ने गिरफ्तार की. इनका कहना है कि आगे पूरी जांच होना चाहिए, हो सकता है उसमें कोई आरोपी और मिले होंगे जिन्होंने मारा है. इनको डाउट है कि इनके भाई मतलब अच्छे थे, एक व्यक्ति मार नहीं सकते और एक व्यक्ति ले जा नहीं सकते, इसलिए पूरी जांच करना चाहिए. पुलिस अधीक्षक से गुहार की. इन्होंने कहा कि सीबीआई भी इसमें इन्वॉल्व होना चाहिए, जो भी इसमें और आगे आरोपी होंगे जिन्होंने भी इस प्रकार का षड्यंत्र रचा होगा उनके ऊपर पूरा मामला दर्ज होकर उनको भी गिरफ्तार करना चाहिए और न्याय की गुहार लगाई है. कहना ऐसा है कि अभी अंतिम को जो गिरफ्तार किया गया है पर अंतिम अकेला कहीं ना कहीं उसमें कोई ना कोई और मिला होगा. पूरी जांच की मांग की है और सीबीआई की भी मांग की है. पुलिस अधीक्षक को वो पत्र देने वाले हैं कि इसकी पूरी जांच होना चाहिए और जो भी इसमें आरोपी है उसके ऊपर खुलासा होना चाहिए. आज सबसे बड़ा सवाल ये खड़ा किया जा रहा है कि अपने ही बेटे की शिनाख्त पिताजी नहीं कर पाए और उसका अंतिम संस्कार कर दिए और उसकी 13वीं हो गई. अभी यह इस प्रकार का मामला होने से काफी जिले में सनसनी मची हुई है कि
अंतिम संस्कार किसका हुआ है, तेरहवीं किसकी हुई है, कैसे बाप ने ऐसी अंतिम संस्कार कर दिया और कैसे तेरहवीं कर दी। मतलब उस समय पीएम रिपोर्ट हुई क्या नहीं हुई, उस समय शिनाख्त की जांच हुई क्या नहीं, ये सबसे बड़ा एक सवाल अभी भी खड़ा किया जा रहा है। 8 महीने बाद यह खुलासा सामने आ रहा है और 8 महीने के बाद जो है अंतिम को पुलिस आमगांव ने गिरफ्तार करने से काफी जिले में हलचल मची दिख रही है। अब इसमें कोई अपडेट आगे आएंगी तो दिखाने का प्रयास करेंगे, पर यह क्या इस प्रकार का फिल्मी स्टाइल की तरह मर्डर मतलब लोन के लिए करना कितना उचित है। मतलब दूसरे को ही मतलब मोहरा बनाकर कर्जा माफ होने के लिए उसका मर्डर कर जो है रेलवे पटरी पर सुलाना कितना उचित है, ऐसा सवाल सबसे बड़ा उपस्थित किया जा रहा है। पूरी जांच की मांग पीड़ित परिवार कर रहे हैं। अब पीड़ित परिवार जांच की मांग करने के बाद क्या सामने खुलासा होता है और पीड़ित को जो है न्याय मिलता है नहीं मिलता, आगे दिखाने का प्रयास जरूर करेंगे। महेंद्र लिल्लारे, न्यूज प्रभात मीडिया, डोंगरगांव, सावली, आमगांव, गोंदिया। अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक। न्यूज प्रभात मीडिया।